अमरावतीच्या मेळघाटातील निसर्गरम्य वातावरण आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये होळीचा आणि रंगपंचमीच्या उत्सवाचा उत्साह ओसांडून वाहत असताना यंदा या सणाला राजकीय संघर्षाची सुद्धा फोडणी मिळाली आहे। होळी सणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा, काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांचे राजकीय दौरे सुरू आहे। अलीकडे निवडणुका नसल्या तरी आतापासून मतांची बांधणी करण्यासाठी सर्वच नेत्यांनी सणांचा आधार घेतलेला आहे। आपण सविस्तर पाहूयात। मेळघाटात होळीच्या रंगात राजकारणाचा गुलाल। आदिवासी पट्ट्यात शक्ती प्रदर्शनानं राजकीय वातावरण तापलं। आदिवासींच्या निर्णायक मतावर राजकारण्यांची नजर। अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक जिंकायची असेल तर मेळघाट विधानसभा मतदारसंघातून लीड घ्यावं लागतं। त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी 2029च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केल्याचं चित्र आहे। अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला अमरावती लोकसभा मतदारसंघ आता खुल्या प्रवर्गासाठी राखीव होणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। त्यामुळे माजी खासदार नवनीत राणा, काँग्रेस खासदार बळवंत वानखडे, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांनी या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत होळीचा उत्सव साजरा केला। आदिवासींच्या मूलभूत सुविधा याबाबत राजकीय व्यासपीठावर जोरजोरात बोलणारी नेते मंडळी टाळ्या मिळवत असली तरी प्रत्यक्षात स्वातंत्र्य उलटून कित्येक वर्ष झाली तरी देखील आदिवासींना त्यांच्या हक्कांच्या सोयीसुविधा अद्यापपर्यंत मिळालेल्या नाहीयेत। त्या समस्या आजही कायम आहेत। चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांमध्ये विस्तारलेल्या मेळघाटात विधानसभेमध्ये एकूण 314 गाव आहे। यापैकी अनेक गावं ही अतिशय दुर्गम भागात असली तरी अनेक गावांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्का रस्ता सुद्धा नाहीये। पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई मेळघाटात सातत्याने। मेळघाटातील 22 गावात अद्यापही वीज नाहीये, ती गावं कायमस्वरूपी अंधारात आहे। वैद्यकीय सेवा देखील बऱ्याच गावात उपलब्ध नाहीये। पावसाळ्यात तर अनेकदा 100च्या वर गावांचा संपर्क जगाशी तुटतो। शिक्षणाचा प्रचंड अभाव आणि रोजगार नसल्यानं अनेक कुटुंब रोजगारासाठी स्थलांतरित होत असतात। माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची संघर्ष यात्रा, नवनीत राणा यांचा मेळघाटमध्ये पारंपरिक होळी उत्सव आणि ग्रामीण काँग्रेस नेत्यांच्या विशेष भेटीगाठी, त्यामुळे मेळघाटातील गावं सध्या राजकारण्यांच्या गर्दीनं गजबजून गेली। मेळघाटी संस्कृतीच्या रंगात मिसळून मतदारांना साथ घालण्यासाठी सर्वच पक्षांनी अक्षरशः कंबर कसली आहे। चिखलदरा आणि धारणी तालुक्यात राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमुक्ती आणि आदिवासींच्या हक्कांसाठी 1 मार्च पासून सुमारे 250 किलोमीटरची पदयात्रा सुरू केली आहे। भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी आपली परंपरा जपत हरिसाल, राणीगाव आणि कंझोले येथे गावकऱ्यांसोबत होळीचा सण साजरा केला। यात काँग्रेसही मागे राहिली नाही। खासदार बळवंत वानखडे आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी रोजगार हमी योजनेच्या मजुरांची संवाद साधत भेट घेतली। राजकीय नेत्यांमध्ये आता जणू लोकांना भेटण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे। मला असं वाटतं मेळघाटातले प्रश्न जे इतक्या वर्षांपासून प्रलंबित आहेत त्या प्रश्नांकडे राजकीय दृष्ट्या जी इच्छाशक्ती लागते ती इच्छाशक्ती नसल्यामुळं ते प्रश्न प्रलंबित आहेत। आणि अशा परिस्थितीत आपण काहीतरी करावं ही मानसिकता आता पुढाऱ्यांमध्ये दिसून येते आणि ती जी स्पर्धा आहे ती आता स्पर्धा मेळघाटात आपल्याला पाहायला मिळते। आम्ही आदिवासींच्या सोबत आहोत आणि त्यांच्या समस्या सोडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिक्रिया राजकीय नेते देत आहेत। इतना ईमानदारी से मेरे को नहीं लगता हिंदुस्तान में कोई जीता होगा जितना मेळघाट का हमारा किसान जीता, इतना ईमानदारी। सब अच्छाई होने के बावजूद भी हमें लूटा क्यों जाता है? हमें क्यों पानी नहीं मिलता है? मुझे क्यों बिजली नहीं मिलती है? सभी सवाल यहाँ ही क्यों? इसका जवाब देने वाला सरकार कहाँ है? इसका जवाब देने वाला आमदार कहाँ है? MREGS चा कायदा बदलून
या पूर्ण गरीब जनतेवर त्यांनी खूप मोठा हातोडा मारलेला आहे. जिथे 300 दिवस काम मिळत होतं तिथे आता 125 दिवस काम मिळणार आणि तेही एका मस्टरवर. हे निषेध आहे, केंद्र सरकारचा निषेध आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. ते सगळं दुर्लक्ष आहे. ना डॉक्टर आहेत, ना औषधं आहेत, ना पगाराचे पैसे आहेत. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे असतील, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर असतील, माजी खासदार तथा भाजपा नेत्या नवनीत राणा असतील आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू असतील यांनी संपूर्ण या ठिकाणी मेळघाटमध्ये दौरा केलेला आहे. बच्चू कडूंची या ठिकाणी 9 दिवस या ठिकाणी मेळघाट संघर्ष यात्रा आहे. मेळघाटच्या मतावर संपूर्ण या गणित असल्यामुळे मेळघाटातील आदिवासींचे निर्णय मते घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची या ठिकाणी धावपळ सुरू आहे. त्यामुळं आतापासूनच अमरावती लोकसभेचे वारे संपूर्ण राजकीय पक्षाच्या डोक्यामध्ये गेले की काय असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.